गोडा तुझे नाम गोडा तुझे आहे गोबा गोडा तुझे नाम तुझे पाय सुख आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोडा तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे जय माझा प्रेमाचा काळ जय माझा प्रेमाचा काळ गोडा तुझ्या गोपा गोडा तुझे नाम गोडा तुझ्या गोपा गोडा तुझे नाम तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाव तो पार कुमार गोपाल कुमार तो बार कुमार गोपाल कुमार तो पार कुमार जेठो पार कुमार तो पार कुमार जेठो पार कुमार तो पार कुमार पार कुमार तो पार कुमार जेठो पार कुमार पार कुमार जेठो पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार तो पार कुमार तो बार कुमार तो पार कुमार तो बार कुमार तो पार कुमार तो बार कुमार कुमार तो बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार बार कुमार जेठो पार कुमार बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार कुमार बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार जेठो पार कुमार पार कुमार तो बार कुमार हो पार कुमार तो बार कुमार कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने
साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी पहा विठ्ठल बरवा पहा माधव बरवा बरवा पहा माधव बरवा पहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर पहा विठ्ठल बरवा पहा माधव बरवा पहा माधव बरवा पहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हे दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हे दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन गुण गाईन आवडी हे गुण गाईन आवडे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडे हेच माझे सर्व हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा हे नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा संत संग दे सदा गुण
गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी गर्व जोडी हेची माझी गर्व जोडी हेची माझी गर्व जोडी आवडी हेच माझी सर्व हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी हा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी 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 हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हरी विठो पार कुमारी हरी जय विठो पार टाळी 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 हो पार कुमाई विठो पार कुमार विठो पार कुमाई हो पार कुमार हो पार कुमाई हो पार कुमार हो पार कुमाई हो पार कुमार हो पार कुमाई हो पार हो कुमार पार कुमाई हो पार हो कुमार पार कुमाई हो पार कुमार पार कुमाई हो पार पार कुमाई हो पार पार कुमाई हो पार कुमार हरिभक्त पारायण बालासाहेब महाराज तांदळवाडीकर आणि हरिभक्त पारायण अनंत महाराज रामेश्वरकर. हेची दान गादवा हेची दान गादवा हेच दाना दे गा देवा हेच दाना दे गा देवा हेची दान गादवा हेची दान गादवा हेच दाना दे गा देवा हेच दाना दे गा देवा तुझा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाव्या नावाडी गुण गाव्या हेच दाना दे गा देवा हेच दाना
भावा तुझा विचार भावा गुण गावे नयावाडी गुण गावे नयावाडी हेची माझी सर्व जोड हेची माझी सर्व जोडी गुण गाई नावाडी गुण गाई नावाडी हे ते माझे सर्व जोडी हे ते माझे सर्व जोडी गुण गाविन आवडी गुण गाविन आवडी विठ्ठल 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 चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपादित ज्ञानैच विदाय भक्तिं विलोकितोयन समाधिराजः विवेकवन्तं वैराग्ययुक्तं नमामि जोगं शिरसा गरुन्तं श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बताओ ब्रज रज मस्तक लगे तो मुक्ति मुक्त हो जाए जय जय राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति महिम्न पारन्ते परम विदुषो यद्य सदृशे स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वं समति परिणामावधिगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकर मुक्तबायि नमो त्रिभुवन पावनी मुक्तबायि नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अदत्रय जननी देवाची अदत्रय जननी
साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळांशी विनवणे. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयासी. क्षीणमज झाला संसार संभ्रमे, शीतळ या नामे झाली काया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू, पंचमवेद निर्माते, विश्ववंद विश्व उद्धारक संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणाचा. आणि या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्याकडे क्षमाची मागणी करतायत. विठ्ठल तुकोबराय या अभंगातून भगवंताकडे क्षमाची मागणी करतायत. या ठिकाणी गेली 30 वर्षापासून अव्याहत स्वरूपाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फार मोठ्या प्रेमयुक्त अंतकरणाने समस्त ग्रामस्थांच्या पवित्र विद्यमाने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो आहे. या ठिकाणी सर्व टाळकरी, माळकरी, गुणीजन, सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला अतिशय मोठं सौंदर्य लाभलेलं आहे. हरिभक्तीपरायण परमपूज्य आमचे मृदंग विशारद मृदंगमणी सतीश महाराज केदार या ठिकाणी मृदंग साथ करण्याकरता गेली 5-7 दिवसापासून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य ज्यांचं वेळोवेळी आपल्या या गावामध्ये सहकार्य सतत राहतं असे आमचे उत्तम बाबा गुरुजी या ठिकाणी हार्मोनियम साथ करण्याकरता उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य अनंत महाराज रामेश्वरकर आहेत. आमचे माऊली महाराज आहेत आळंदीकर, अनिल महाराज आहेत, आमचे हिवरेकर महाराज आहेत, अशोक महाराज आहेत. सर्व गावातील सर्व भजनी मंडळ, त्याचबरोबर गावातील आमचे विनेकरी बाबा, त्याचबरोबर माझं रक्षण करण्याकरता मागे उभे असलेले 2 चोपदार, या सगळ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला फार मोठी भव्यता लाभलेली आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी अतिशय आनंदाचं वातावरण आहे. भगवान श्री आशुतोष महादेवाची गोड कथा आपण श्रवण केलेली आहे. ज्यांच्या मुखारविंदातून सौभाग्यवती श्री भाग्यश्रीताई विश्वजित पाटील दवन हिप्परगेकर अतिशय गोड असं त्यांनी आशुतोष महादेव भगवंताची कथा या ठिकाणी आपल्याला ऐकवलेली आहे. सदा शौव्या सदा शौव्या शिव महापुराण कथा यस्या श्रवण मात्रेन शिवश्चितं समाश्रयेत. सदा शौव्या भगवान आशुतोष महादेवाची कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. भगवान शंकराची कथा श्रवण करून आपण नक्कीच शिवस्वरूपास पात्र झालेले आहात. विठ्ठल 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 उत्कृष्ट
उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, आपल्याच गावातील आहे, प्रतिवर्षी असते, याही वर्षी आहे. त्याचबरोबर आपला हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपल्याच गावामध्ये नाही तर अनेक गावागावामध्ये श्रवण करता यावा याच्याकरता या ठिकाणी चॅनलचं त्या ठिकाणी माध्यम या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतं चॅनल आहे? योगेश्वरी दर्शन चॅनल. या चॅनलवर हा आपला अखंड हरिनाम सप्ताह प्रसारित होतो आहे. म्हणजे आपल्या सप्ताहाला या ठिकाणी फार मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे. आणि आज मागणीचा दिवस आहे. भगवान परमात्म्याकडे मागणी करावी लागते. म्हणजे आज जागराचे कीर्तन आहे. विठाला 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 वातावरणामुळे कीर्तनाला उशीर झालेला आहे. कीर्तन उशिरा सुरू झालेलं आहे, वेळेतच संपणार आहे. कारण असं आहे, सुपरफास्ट गाडी उशिरा जरी निघाली तर वेळेवर पोहोचत असते. जास्त वेळ कीर्तन न करता थोडाच वेळ आपण कीर्तन करूयात. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं निरूपण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, त्यालाच कीर्तन असं नाव आहे. आपण भगवान परमात्म्याची साधना करत आहोत. कशाकरता करत आहोत? परमात्म्याच्या सच्चिदानंद सुखापर्यंत पोहोचण्याकरता आपली ही साधना चाललेली आहे. एक दिवस आपल्याला भगवंताचं सच्चिदानंद सुख प्राप्त नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताची साधना तेवढ्याकरताच करायचे की आपण देवाच्या स्वरूपाशी एक होण्याकरता. विठ्ठल 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 देवाच्या स्वरूपाशी एक होण्याकरता ही साधना करावी लागते. करावं म्हणून अखंड हरिनाम सप्ताह नाही. राम राम उगं करावं लागतो म्हणून हा सप्ताह नाही. लोक करतात म्हणून आपण करायचं नाही. तर ही साधना करत असताना त्या साधनेमध्ये परिपूर्णतः स्वरूपाने आपण उतरून त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची असते. लोक करतात म्हणून करणं वेगळं आणि अंतर्मुख कृतीतून करणं वेगळं. अंतर्मुख कृतीतून आपण केलेली भगवंताची साधना ती परमात्म्यापर्यंत पोहोचत असते. बहिर्मुख कृतीतून केलेली जी परमार्थाची साधना आहे ती साधना मात्र भगवंतापर्यंत आपले पोहोचत नाही. म्हणून अंतर्मुख कृतीतून भगवंताची साधना आपण करावी लागते, नाही का? देवाची साधना करत असताना आपलं प्रेम त्या साधनेवरती असलं पाहिजे. आपला भाव त्या साधनेवरती असला पाहिजे. आपलं प्रेम आपला भाव जर त्या साधनेवरती नसेल तर ती साधना फलीभूत नाही, व्यर्थ आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून आपण जी साधना करतो त्या साधनेवरती आपलं प्रेम असलं पाहिजे. मग कीर्तनाची साधना असू द्या, हरिपाठाची साधना असू द्या किंवा पारायणाची साधना असू द्या, त्या साधनेवरती आपलं प्रेम असलं पाहिजे. जोपर्यंत आपलं त्या साधनेवरती प्रेम नाही तोपर्यंत ती साधना पूर्णत्वास जात नाही. पण प्रेमातून आपण साधना करायला पाहिजे, नाही का? भगवंताचं नाम गायलं तर त्यामध्ये आपलं त्या नामावरती आपलं प्रेम असलं पाहिजे. अंतःकरणपूर्वक आपण त्या भगवंताची नाम साधना केली पाहिजे. नाम साधनेशिवाय परमार्थ नाही. नाम साधना आहे मूळ साधना आहे. मूळ साधना नाम साधना. म्हणून साधू संतांनी नाम साधना केली आणि त्यांची अवस्था नामरूपाची झाली. तुमची आमची अवस्था अजून नामरूपाची झाली नाही.
आपण नामचिंतन करतो भगवंताचं, पण आपली अवस्था नामरूपाची होत नाही. याचा अर्थ असा आहे की आपलं प्रेम त्या साधनेवरती नाही, म्हणून आपली अवस्था नामरूपाची होत नाही. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराने भगवंताच्या नामाची साधना केली. आदी सर्व संतांनी भगवंताच्या नामाची साधना केली आणि नाम साधनेतून नामरूपाची अवस्था झाली. म्हणून आपलं प्रेम आपण करत असलेल्या साधनेवरती आत्यंतिक असलं पाहिजे. त्यावेळेला ती साधना आपली पूर्णत्वास जात असते. बहिरंग साधना वेगळी आणि अंतरंग साधना वेगळी. लोक करतात म्हणून आपण साधना करणं वेगळं आणि अंतर्मुख कृतीतून साधना करणं वेगळं. परोक्षत्वाने साधना करणं वेगळं आणि अपरोक्षत्वाने साधना करणं वेगळं. आपली जी साधना आहे ती परोक्ष साधना आहे, अपरोक्षत्वाची साधना नाही. म्हणून अपरोक्षत्वाचा अनुभव प्राप्त होण्याकरता भगवान परमात्म्यावरती अत्यंत आपलं प्रेम असलं पाहिजे. त्यावेळेला मात्र आपल्याला परमात्म्याचा अनुभव प्राप्त होईल. नाहीतर आपल्याला भगवंताचा अनुभव मात्र प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आपण जी साधना करत आहोत, अखंड हरिनाम सप्ताहाची साधना, हा यज्ञ करतो आहोत, वेळ घालवावा म्हणून नाही, लोक करतात म्हणून नाही, किंवा वार्षिक उत्सव करावा लागतो म्हणून सुद्धा नाही. तर हा उत्सव करत असताना या उत्सवामधून आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं, याच्याकरता आपली ही साधना आहे. विठ्ठल साधू संत साधना करतात आणि आम्ही साधना करतो, त्यामध्ये फार मोठं अंतर आहे. साधू संतांच्या साधनेमध्ये आणि आमच्या साधनेमध्ये फार मोठं अंतर आहे महाराज. आम्ही कीर्तन करतो आणि साधू संतांनी कीर्तन केले. आमच्या कीर्तनामध्ये आणि साधू संतांच्या कीर्तनामध्ये फार मोठं अंतर आहे. साधू संतांच्या कीर्तनामध्ये साक्षात जगाचा मालक नाचला, आमच्या कीर्तनामध्ये नाचत नाही. म्हणजे आमचं कीर्तन देवाने नाचावं असं नाहीच आहे. विठ्ठल आणि म्हणून परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना आपली भक्ती देवाला आवडली पाहिजे. देवाला आवडली पाहिजे. सर्वसामान्य माणसांना आवडून काय करणार आपलं कीर्तन? आपलं कीर्तन देवाला आवडलं पाहिजे. देवाला आवडेल असं कीर्तन असावं, देवाला आवडेल असं आपलं बोलणं असावं, देवाला आवडेल अशी आपली साधना असावी. देवाला आवडली पाहिजे. आम्हाला आवडून आणि न आवडून काय करता? देवाला आवडलं पाहिजे आपण केलेलं नामस्मरण. हे जी थोर भक्ती आवडती देवा, हे जी थोर भक्ती आवडती देवा, हे जी थोर भक्ती आवडती देवा, हे जी थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया देवी आनंदे तैसे राहावे, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, देवी आनंदे तैसे राहावे, देवी आनंदे तैसे राहावे, तैसे राहावे. देवाला आवडेल अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये आपण करायला पाहिजे. देवाला आवडली पाहिजे. ती आपण केलेली भक्ती देवाला आवडते का नाही कोण जाणे माहीत नाही, पण देवाला आवडेल अशी भक्ती मात्र करायची. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बरं का, आपण असं बोलावं की ज्या आपल्या बोलण्यातून विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे.
जगाचा मालक आपल्या बोलण्यातून डोलला पाहिजे. साधू संतांच्या बोलण्यातून जगाचा मालक डोलला, जगाचा मालक नाचला. आपल्या बोलण्यातून का देवाने नाचू नये, आपल्या सुद्धा बोलण्यातून देवाने नाचावं असं आपलं बोलणं असलं पाहिजे. विठ्ठल आणि प्रत्येकाच्या अंतर्मुख वृत्तीमध्ये भगवंताबद्दल प्रेम प्रगट झालं पाहिजे. प्रेम प्रगट झाले पाहिजे, प्रेमाचा जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे देवाबद्दल. नासक्या कुचक्या गोष्टीवरती आपण प्रेम करतो, पण देवावरती आपलं प्रेम कमी आहे. संसारावर आपण प्रेम जास्त करतो, देवावर मात्र आपलं प्रेम कमी आहे. आणि कोणी जर म्हणत असेल महाराज आम्ही देवावरती प्रेम करतो, लबाड गोष्ट आहे, देवावर आमचं प्रेम नाही, संसारातल्या नासक्या कुचक्या गोष्टीवर आमचं प्रेम आहे. त्याच्यावरती प्रेम करण्यापेक्षा देवावर प्रेम करून बघा. थोरा मोठ्याने देवावर प्रेम केलं, जगद्गुरु तुकोबारांनी देवावर प्रेम केलं. एवढंच नव्हे, विदुर काकांनी भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं. परिणाम काय झाला? विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, नाही का? पांडुरंग कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी कन्या खायला येतो. दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा मेवा त्यागून टाकतो परमात्मा. का? ही सगळी क्रिया प्रेमातून घडत असते, भक्तीतून घडते. म्हणून देवावरती प्रेम करावं. जगद्गुरु तुकोबारांनी देवावर प्रेम केलं. संसारावरती तुकोबारांचं अधिक प्रेम नव्हतं, देवावर जगद्गुरु तुकोबारांचं प्रेम होतं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांच्या घरी सुद्धा आला आणि तुकोबारांच्या घरच्या कन्या खाल्ल्या. विठ्ठल आणि म्हणून आपल्याला हा मानवदेह प्राप्त झाला, मृत्यूलोक प्राप्त झालाय. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर केवळ आणि केवळ या कलिकलहाच्या गडद अंधकारामध्ये आपण भगवान परमात्म्याची साधना करणं हेच योग्य आहे, बरं का? घोडा 72 खोडी आहे, पण घोड्या 72 खोडी जरी असला तरी त्याच्या कंठामध्ये देवमणी आहे. 72 खोडी घोडा आहे, देवमणी त्याच्या कंठात आहे. तसं अनेक दोषाने कलियुग आहे, पण कलीचा गुण एक चांगला आहे. कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनाने उद्धार होतो, हा कलीचा गुण चांगला आहे. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंताची नाम साधना नाम संकीर्तन केल्याने नारायण परमात्मा आपल्याला भेटेल, भगवंताची भेट होईल. पण ते कीर्तन सुद्धा तसं असलं पाहिजे ना हो. देवाने भेटावं असं कीर्तन बी असलं पाहिजे. आपलं कीर्तन देवाने भेटावं असं नाही. म्हणून आजच्या संकीर्तनामध्ये परमात्मा जगाचा मालक आपल्याला भेटत नाही, हे मात्र आमच्या जीवनाचं दुर्दैव आहे. बरं जाऊ द्या, नेमकं कीर्तन कोणतं? कीर्तन कोणतं? हे बांधा फेटा मारा चाटा, फेटा बांधून रोज लोकाला चाटा मारत फिरणं हे कीर्तन आहे का? अरे नाही. देवाचं कीर्तन म्हणजे काय? भगवान परमात्म्याची ब्रह्ममुहूर्तावरती उठून केलेली साधना, ते कीर्तन परमात्म्याला आवडतं असतं. हात वर करा. कोण कोण सकाळी 4 वाजता उठून देवाचं ध्यान करतं? वर करा हात. पहाटे 4ला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वतंत्र आपलं आसन टाकून भगवंताचं नामचिंतन करणारे किती आहेत? किती आहेत? थोडे आहेत. विरळा एखादाच असतो कोणीतरी. प्राप्तीच्या पहिलं तिरी. वा वा वा, इथं काय कमीच नाही. जे दया पाहिजे ते आहे रे. वा वा वा. कलयुग केवल नाम आधारा, उतरहि नर भव सिंधु पारा. सुमिर सुमर. वाह.
कलजुग केवल नाम आधारा. काय पुढे? उतरही नर सुमिर सुमिर नर उतरही पारा असं चिंतन आहे. कलजुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. सुमिर सुमिर नर उतरही पारा. तुलसीजी कहते, तुलसीदासजी रामायणामध्ये, कलियुगामध्ये केवल भगवंताच्या नामचिंतनाने मनुष्य जीवन पहिलं तीराला सुखरूप पोहोचू शकतं. अन्यथा ज्याच्या जीवनामध्ये नाम नाही त्याचं जीवन पहिलं तीराला सुखरूप पोहोचेल असं सांगता येत नाही. विठ्ठल आणि म्हणून भगवान आशुतोष महादेव माता पार्वतीला सांगतायत, हे पार्वती, उमा कहू मैं अनुभव अपना सतहरि भजन जगत सब सपना. हे पार्वती, जगत सगळं स्वप्नवत आहे, पण माझ्या भगवान रामचंद्र परमात्म्याचं नाम मात्र शाश्वत आहे. भगवान श्री रामचंद्र परमात्म्याच्या नामचिंतनाने सहज तरुण जाता येतं पार्वते. हाच अनुभव पुढे काक भृशुंडी महाराजांनी गरुडाला सांगितलाय. काय? निज अनुभव कहू खगेसा बिनु हरि भजन न जाए कलेसा. हे गरुड, भगवंताचं नाम चिंतन केल्याशिवाय हा देह पडू नये. निज अनुभव कहू खगेसा बिनु हरि भजन न जाए कलेसा. महाराज, भगवंताच्या नामाशिवाय आपला हा देह पडू नये आणि म्हणून सतत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचं विस्मरण एक क्षणभर सुद्धा होऊ नये याची काळजी माणसाने घेतली पाहिजे, बरं का. म्हणून मी सांगतो, कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, स्वतंत्र आपलं आसन टाकावं आणि त्या आसनावरती बसावं आणि भगवान परमात्म्याचं ध्यान करावं. आणि भगवंताचं ध्यान त्या ठिकाणी एकदा आपल्याला करायला आलं की मग मात्र जीवनातला तो जो आनंद आहे तो आनंद काही वेगळा आहे. तो जो आनंद आहे तो आनंद संसारामध्ये प्राप्त होत नाही. तो आनंद केवळ परमात्म्याच्या नामस्मरणाने प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक क्षणभर सुद्धा परमात्म्याच्या नामाचा विसर पडू नये. एक क्षणभर सुद्धा. अरे आपण तर संसारामध्ये देवाला विसरून जातो, पूर्ण विसरून जातो आपण देवाला. देवाचं स्मरण आपल्याला कधीतरी केव्हा तरी कुठेतरी होत असतं, पण एक क्षण सुद्धा भगवंताच्या नामाचा विसर पडू नये. यह तन काचा कुंभ है लिया फिरे तासाती जब डबका लगा फूटी गया कछुन आया हाती. बाबा रे, हे शरीर काचाचं भांड आहे, धक्का लागेल, पडेल, फुटेल. कधी घेणार परमात्म्याचं नामचिंतन? म्हणून भगवंताचं नामचिंतन करण्याकरता मी उद्या भगवंताचं नामचिंतन करेल असं जर आपण विचार करत असाल तर नक्कीच उद्यापर्यंत आपण जिवंत राहू याची गॅरंटी नाही. म्हणून आत्तापासूनच आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आत्तापासूनच भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आपण, नाही का. क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को जान खिले ना खिले. मलयांचल के शुचि शीतल मंद सुगंध समीर हिले ना हिले. कलिकाल कुठार लिए है खड़ा तन नम्र से चोट झिले ना झिले. जपले हरि नाम और रसना फिर अंत समय में हिले ना हिले. बाबा रे, अंत काळ अजून तुझा आला नाही, अजून वेळ आहे. आत्तापासूनच भगवंताचं नामचिंतन कर. साधुसंत सांगतायत. नाहीतर
कोणता क्षण तुझ्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून एक क्षणभर सुद्धा परमात्म्याच्या नामाचं विस्मरण होऊ नये याची काळजी मनुष्याने घेतली पाहिजे बरं का मातांनो. एक क्षणभर सुद्धा देवाच्या नामाचा विसर पडू नये. कोणतंही नाम घ्या देवाचं, कोणतंही नाम घेतलं तरी चालेल, परंतु एक क्षणभर देवाच्या नामाचा विसर पडणं म्हणजे आपल्या जीवनात सगळ्यात मोठी हानी आणि सगळ्यात मोठं नुकसान आपल्या जीवनामध्ये होईल बरं का, नाही का. भागवतामध्ये असं वर्णन आलंय, भागवतामध्ये असं वर्णन आलंय, संपदो नैव संपदः विपदो नैव विपदः विपद विस्मृतिर्विष्णू संपद नारायण स्मृती असं वर्णन आलंय. संपदो नैव संपदः. अरे सगळ्यात मोठी जगाच्या पाठीवरती संपत्ती जर कोणती असेल तर कोणती संपत्ती आहे? संपदो नैव संपदः विपदो नैव विपदः. आणि सगळ्यात मोठी हानी, सगळ्यात मोठी विपत्ती कोणती असेल तर विपद विस्मृतिर्विष्णू. विपद विस्मृतिर्विष्णू. विपत्ती हानी तीच आहे की आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचा विसर क्षणभर पडणं ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठी हानी आहे, सगळ्यात मोठं नुकसान आहे. आणि परमात्म्याच्या नामाचं स्मरण क्षणाक्षणाला होणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून देवाच्या नामाचं स्मरण झालं पाहिजे. विठ्ठल पडणं, अवेळी वारा सुटणं, अवेळी विजा पडणं सगळ्यात मोठं हानी नाही महाराज. ही सगळ्यात मोठी ही विपत्ती नाही. समुद्रामध्ये सुनामी लाटा आल्या, समुद्राने अनेक गावं गिळून टाकली, अनेक लोक मरून गेली, ही सुद्धा सगळ्यात मोठी हानी नाही. एवढंच नाही, कोरोनासारखी महामारी आली, अनेक लोकांना कोरोनाने गिळून टाकलं, केवढी मोठी हानी झाली, ही सुद्धा सगळ्यात मोठी हानी नाही. सगळ्यात मोठी हानी जर काय असेल तर सगळ्यात मोठी हानी देवाच्या नामाचा विसर पडणं ही सगळ्यात मोठी हानी आहे. म्हणून विपद विस्मृतिर्विष्णू संपद नारायण स्मृती. म्हणून मायबाप हो, भगवंताचं नाम आपल्या मुखाला सतत यावं आणि भगवंताचं नाम आपल्या मुखाला येत आपल्या जीवनाची जीवन नौका पहिलं तीराला पोहोचावी. बस बस याच्यापेक्षा दुसरं या जीवनाची इतिकर्तव्यता काही नाही. आणि म्हणून भगवंताची सेवा करत असताना, परमात्म्याची साधना करत असताना ती साधना आपली अत्यंतिक प्रेमातून असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि आपली या पाटोद्यातली जी काही पारमार्थिक साधना आहे ती साधना मात्र फार मोठी आहे बरं का. गेली 30 वर्षापासून अव्याहत स्वरूपाने हा अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत चालत आला आहे. वरवर या अखंड हरिनाम सप्ताहाला फार मोठी भव्यता प्राप्त होते आहे. आणि सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर सगळ्यात मोठं श्रेय माझ्या कौसल्या मातेचं, यशोदा मातेचं, माझ्या मातांचं आहे. कारण माझ्या सर्व माता इतक्या परमार्थ प्रेमी आहेत, भगवत प्रेमी आहेत. हरिपाठ जर या ठिकाणी सुरू झाला तर हरिपाठामध्ये केवढा मोठा आनंद होतोय महाराज, किती मोठा आनंद आहे. हा आनंद वर द्विगुणित होतो आहे. आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं स्वरूप त्या ठिकाणी भव्य होत आहे. बस आणि ही साधना नक्कीच भगवान परमात्म्याला प्रिय होतच आहे बरं का. आणि म्हणून परमात्म्याला प्रिय होत असलेली साधना आपल्या जीवनामध्ये आपण करावी. जगद्गुरु तुकोबारायांनी ती साधना केली. बस तुकोबारायांनी संसार केला, पण संसार करत असताना मन मात्र संसारामध्ये ठेवलं नाही. मन परमात्म्याच्या समचरणावरती तुकोबारायांचं होतं नाही का. सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, सोडिला संसार, संसार सोडिला संसार, संसार सोडिला संसार.
नव्हतं. मग कुणावर प्रेम होतं तुकोबारायांचं? परिपूर्णता प्रेम तुकोबारायांचं देवावर होतं, देवावर. संसारावर प्रेम नव्हतं तुकाराम महाराजांचं, नाही का? दिसायला संसारामध्ये होते पण प्रेम मात्र देवावर होतं. आपलं प्रेम संसारावरती आहे आणि दिसायला परमार्थामध्ये आहोत. विठ्ठला आणि म्हणून देवावर प्रेम करावं, देवावर प्रेम करावं, देवाची भक्ती करावी. गोपिकांनी भगवंताची भक्ती केली आहे. याच्या लागी ते जियले भोग, याच्या लागी विषयाचा त्याग, याच्या लागी केले नाना याग. त्या परमात्म्यावरती प्रेम होतं, कृष्ण परमात्म्यावरती प्रेम होतं. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. गोपिकांचं प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती होतं. म्हणून आपण सुद्धा देवावरती प्रेम करायला शिकावं. परमार्थ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? देवावर प्रेम करायचं, हाच खरा परमार्थ आहे. भगवंतावरती प्रेम करायचं. आपण अंतर्मुख वृत्तीतून देवावर प्रेम केलं तर जगाचा मालक आपल्याला चिन्मय रूपाने दर्शन देईल. तो परमात्मा आपल्याला. तुकोबारांना त्या भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. मात्र संसाराची आस अंतकरणामध्ये नव्हती, भगवंताचीच आस जगद्गुरु तुकोबारांच्या मनामध्ये आहे. अनेक दुसरे नये माझे मना, राहिली वासना तुझे पायी. हे परमात्मा, तुझ्याशिवाय माझ्या मनामध्ये दुसरं काही नाही. माझी परिपूर्ण वासना तुझ्याच समचरणावरती आहे. असं म्हणणारे तुकोबारायच, असं म्हणणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, असं म्हणणाऱ्या जनाबाई मीराबाई, बस आपण असं म्हणू शकत नाही. म्हणून हे देवा, सर्वस्व मी तुला समर्पित झालो आहे असा भाव अंतकरणामध्ये ठेवावा महाराज. असा भाव जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची आत्मानुभूती प्राप्त होत नाही. आणि सप्ताहाचं प्रयोजन कशा करता? तर सप्ताहाचं प्रयोजन याच्याकरताच आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करायचं आहे. आत्मपरीक्षण जोपर्यंत आपल्याला करता येत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही. विठ्ठला आत्मपरीक्षण जीवनामध्ये व्हावं लागतं. आत्मपरीक्षण. म्हणून कोणीतरी साधू म्हणतात, भगवान ढूंढना इतना आसान नाही, पहिले इंसान तो बनो. खरा माणूस तर आपण बनलं पाहिजे. आपण खरं माणूसच अजून बनलो नाही तर परमात्मा कधी आपल्याला भेटेल. म्हणून आपण भगवंताची साधना सातत्याने जीवनामध्ये केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराने भगवंताची साधना केली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, इतपत जगद्गुरु तुकोबारांची साधना आहे. आणि मग ते जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जातात. आणि परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तो भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराला काहीतरी मागायला सांगतो. हे दान दे ग